Hello guys, this is Sanika Dhanwe. Welcome you all to NSS SIT लोणावला. अँड आज आम्ही जात आहोत लोहगड किल्ल्यावर. तर सर्वप्रथम आमच्या कॉलेजनी पहिल्यांदाच विद्यापीठस्तरीय शिबिर आयोजन केलेलं आहे. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आत्ताच आम्हाला सगळ्यांना नाश्ता दिला आहे आणि इकडे सगळे स्वयंसेवक नाश्ता करत आहेत. जे फूड ह्याची जिम्मेदारी घेतलेली आहे जेवणाच्या व्यवस्थेची, ते व्हॉलंटियर्स इथं उपस्थित आहेत. तर खूप उत्साही आहोत आम्ही आणि सगळे स्वयंसेवक नाश्ता करून तयार झालेले आहेत. तर चला, आज आपण निघतोय विद्यापीठस्तरीय लोहगड संवर्धन कॅम्पसाठी. तर हा कॅम्प गड संरक्षण आणि संवर्धनाअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत आहे. आज आहे 7 फेब्रुवारी 2025. तर आता सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता आपण गडासाठी निघतोय. आपल्यासोबत लोणावळ्यातले कॉलेजेस आहेत, विद्यापीठस्तरीय वेगवेगळे प्रकारचे 7 कॉलेजेस आपल्यासोबत या कार्यशाळेत सहभागी होत आहेत. तर आत्ता सर्वांचा नाश्ता झाला आहे, टीम फॉर्मेशन झालं आहे, मीटिंग झाली आहे. लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत थोड्याच वेळापूर्वी. इथं सगळ्या टीम्सला त्यांच्या टीमनुसार उभं केलं जात आहे आणि मग ह्यांना काही इन्स्ट्रक्शन्स दिले जातील. मग आम्ही हळूहळू लोहगड किल्ला चढण्यास सुरुवात करत आहोत. टीम नंबर 4. तर जसं की तुम्ही बघू शकता, ही आहे टीम नंबर 3, अर्थातच माझी टीम. तर हे त्यांचं मत शेअर करत आहे तुमच्यासोबत. तर कसं वाटत आहे तुम्हाला? हाऊज द जोश? हाय मॅम. हाय सर. हाय आहे, पण आता गड चढल्यानंतरचा जोश बघायचा आम्हाला मुलांमध्ये कसा राहतो. गड चढल्यानंतर मुलांमध्ये एनर्जी राहते नाही राहते, पण किल्ला महाराजांचा आहे तर एनर्जी राहीलच मुलांमध्ये. 100% काही वादच नाहीये. आज आम्ही आलो लोहगड किल्ल्याला. तर आता किल्ल्याचं संवर्धन कसं करायचं याच्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहे आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम बघणार. या कार्यक्रमात आमच्यासोबत सहभागी व्हा. धन्यवाद. ही आहे माझी टीम, फोटोग्राफी टीम. आम्ही एवढे सगळेजण फोटोग्राफी हँडल करत आहोत, इन्क्लुडिंग मी ब्लॉग बनवते. इथे आहेत अभिषेक. तर हाऊस द जोश? हाय सर. विद्यापीठ आणि CNN इन्स्टिट्यूट लोणावळा यांच्या वतीने घेण्यात येणारा हा जो ही जी आपली कार्यशाळा आहे, लोहगड किल्ला संवर्धन कार्यशाळा. तर या कार्यशाळेसाठी आपल्याला जे आजचे वक्ते आणि प्रमुख मार्गदर्शक जे लाभलेले आहेत, श्री सतीश साठे सरांचा इतिहासाचा गाढा अभ्यास आहे आणि ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्वांनी सरांच्या सोबत आता आपण जाणार आहोत. सर काही इन्स्ट्रक्शन देतील इथं. त्याच्यानंतर वरती जाताना ते प्रत्येक पॉईंटला तिथं काय तिथला हिस्ट्री किंवा त्याच्याविषयी माहिती ते सांगतील आपल्याला. त्याच्यानंतर आपण वरती जाणार आहे. आपण ज्या टीम बनवल्यात त्याप्रमाणे आपण 2-2 टीम वेगवेगळ्या ठिकाणी, जसं विंचूकडा, घोड्याची बागा, असं या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी पाठवणार. ते झाल्यानंतर आपण खाली येणार आहे. जाताना तुम्हाला किल्ल्याची थोडीफार माहिती देणार आहे. जर कुणाला समजली, त्याच्यामुळे डीपली पाहिजे नसेल तर मला पुन्हा विसरा. फक्त मला इंग्लिश जमत नाही जास्त, त्याच्यामुळे मी मराठीमधनं किंवा हिंदीमधनं सांगेन. ओके. तर आम्ही हळूहळू गड चढत आहोत. सगळे व्हॉलेंटियर्सही हळूहळू आम्हाला मागून जॉईन करत आहेत.
केलं जायचं, जेव्हा कोणी सैनिक येते आपल्या दरवाजा त्यांना वाटतं की तुटून जाईल, ठीक आहे, त्या टायमाला काय केलं जायचं, सैनिक वरनं बघणार कोण आले काय आले, मग इथनं गरम पाणी टाकलं जायचं, सॉरी गरम तेल टाकलं जायचं, जेणेकरून जे कोणी असतील एनिमी असतील ते इथनंच खाली जातील किंवा त्यांच्या इथेच इंज्युअर होऊन जातील. आजचा तुमचा अनुभव कसा होता? खूप छान. कोणत्या शाळेतून आलात तुम्ही? नायगाववरून आलात. बाय बाय बाय. सावकाश जावा. आरामशीर. टोप्यावर बसून आहे. आता आपण कचरा उचलण्यासाठी चाललेलो आहे. सगळे मुलांनी होती चालायचे. इथे आम्ही वरती गडावर आल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या टीम्समध्ये डिवाईड केलं आणि माझी टीम आता जात आहे विंचू कड्याकडे. तर हा आहे 16 कोणी तलाव. ह्याला 16 साईड्स आहेत. आपल्या पुढच्या जनरेशनला शिकलं पाहिजे. आपण कोणत्या रक्तातून आलो आहे, महाराष्ट्राचा काय इतिहास आहे खाली टाकतो. तर वेगवेगळ्या टीम्सला वेगवेगळ्या भागांमध्ये कचरा गोळा करण्यासाठी पाठवलेला आहे आणि किल्ला अतिशय स्वच्छ आहे. खूप कमी प्रमाणात इथे कचरा असल्यामुळे जास्त काही कचरा साचलेला नाही आहे. खूप चांगली गोष्ट आहे. कसं वाटतंय आज? आजचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान. शिवाजी हे नावासारखं ना फक्त 3 अक्षर, परंतु हे 3 अक्षर जेव्हा आमच्या कानावर पडतात तेव्हा आमच्या रक्ताच्या धमन्यांचा प्रवाह योग्यांच्या चौकून उधळलेल्या घोड्यांच्या पुराप्रमाणे वेगाने आणि आवेगाने झेपवतात. काय जादू आहे या 3 अक्षरांची, काय रसायन आहे या 3 अक्षरांचं. तर जादू या 3 अक्षरांची नाही, जादू या 3 अक्षरांची नाही, ते रसायनही नाही. जादू आहे हे ते नाव धारण करणाऱ्या एका उज्ज्वल आणि उदात्त परिश्रमाचं. आम्हाला खरंच खूप उशीर झालाय आणि 3:15 वाजतायत. ओम साई मेसमध्ये आमच्यासाठी जेवण आयोजित केलेले आहे. अतिशय सुंदर असं गरम गरम आम्हाला जेवण दिलेलं आहे. तो हेलो गाइज, मेरा नाम है प्रशिक और वेलकम टू एसआरटी ब्लॉग. गाइज हम यहाँ पर अभी हमारा एनएसए का कैंप खत्म हो गया गाइज, तो हमने सक्सेसफुली सब लोहगढ़ को साफ़ कर दिया गाइज, मतलब उधर का कचरा वगैरह सब साफ़ कर दिया गाइज. सो अभी यहाँ पर वो वेदांत वगैरह है गाइज, सब है. खूप चांगला वाटला गाइज आम्हाला. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. त्यावेळेस आमच्या सोबत सतीश सर होते, त्यामुळे खूप मदत झाली आम्हाला गड पाहण्यासाठी. गडाची अधिक माहिती मुलांना भेटली. मुलांना जो इतिहास माहिती नव्हता तो इतिहास सुद्धा मुलांना समजलेला आहे. अशामुळे मुलांना एक नाही का महाराजांचे किल्ले फिरण्याची एक जागरूकता मुलांमध्ये तयार झाली. इथून पुढे आम्ही कॅम्प घेत राहू. शक्यतो आम्ही बघू की आम्ही महाराजांचे गड किल्ले त्यासाठी निवडू. आजचा कॅम्प खूप मस्त झाला आमचा. सर्वांनी खूप छान प्रदर्शन केले. स्ट्रीट प्ले छान झाला खूप. सर्वांनी स्वच्छतेचं काम खूप छान केलं. अशा पद्धतीने आमचं सर्व काम खूप योग्य पद्धतीने झालं. एकदम मस्त होता. आम्ही सकाळी 7 वाजता इथून निघलो. तिथे जाऊन पहिले नाश्ता केला आणि त्याच्यानंतर तिथून बसमध्ये निघलो आणि मग त्याच्यानंतर लोहगड चढलो. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथे जाऊन आमचा जो स्ट्रीट प्ले होता ते केला.
आफ्टर दॅट आम्ही तिथे कचरा उचलला, त्याच्यानंतर मंदिरामध्ये बसलो, आरामात त्यांनी आम्हाला थोडं त्यांची माहिती दिली अँड त्याच्यानंतर मग आम्ही इकडे येऊन मेसमध्ये ओम साई मेसमध्ये जेवण केलं आणि आमचा हा पूर्ण कॅम्प संपला.